जवळपास ज्या काही सर्व महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं मतदान हे आता जानेवारीमध्ये पार पडतंय. जसं निवडणूक आयोगाने ही निवडणूक हे केली, जाहीर केली, त्याच नंतर देवेंद्र फडणवीस असू द्या, अजित पवार असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या आणि महाविकास आघाडीतील अन्य पार्टीज असू द्या, सगळ्यांनी आपली तयारी एकनिशी जी काही 6 महिन्यापासून जी काही रंगीत तालीम चालू होती त्याला आता प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचं काय चालेल ते चालेल, कारण मला तर वाटतंय पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी असं विरोधी पक्ष म्हणून कुणी विचारच करत नाहीये. फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणजे चुरस भेटेल महायुतीला असं बोललं जात आहे. असो, त्यावरती आपण नंतर बोलूच. परंतु महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा गेम केलाय का, आता असाच काहीसा सवाल पुढे येतोय. त्यामागेही कारण 3-4 आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अजित पवार वेगळे लढतायत. देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द मीडियासमोर येऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अजित पवार यांच्यासोबत आमची मैत्रीपूर्ण लढत राहील असं जाहीर केलं. त्यानंतर मुंबईमध्ये ज्यावेळेस आता राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र ठाकरे बंधू आलेले आहेत, यांच्या विरोधात लढताना भाजपने मात्र जे नवाब मलिक आहेत त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्यानुसार आम्ही नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर त्यांना लीड करायला लावत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत लढणार नाही. त्यामुळे महायुतीमध्ये जो काही जागांचा फॉर्म्युला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणजे 227 जागा आहेत, त्या फक्त आणि फक्त भाजप, शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आठवले गट आणि अजून एक 2-3 जे स्मॉल कॉन्ट्रीब्युटर आहेत, पार्टी आहेत, गवई गट झाला तो, सो यांच्यासोबतच आम्ही लढणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही जागा देणार नाही, कारण त्यांनी नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली ती निवडणूक लढवत आहेत. आणि आता तिसरा अजून एक पुढे प्रश्न येतोय, म्हणजे उत्तर येतंय, उत्तर म्हणा, प्रश्न म्हणा, किंवा हे काय जे चाललंय, जो काही गेम होतोय अजित पवार यांचा, माणिकराव कोकाटे यांना आता राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे. इव्हन राजीनामा दिलेलाही आहे. क्रीडा मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे आहेत. 29 वर्षापूर्वी घर खरेदी प्रकरणावरनं त्यांच्यावरती केस दाखल केलेली, त्याचा रिझल्ट 6 महिन्यापूर्वी लागला. त्यावेळेस ते कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना त्यांनी जी काही वक्तव्य केली शेतकऱ्यांविषयी त्याच्यावरही प्रचंड नाराजी पसरली होती. त्यानंतर त्यांना क्रीडा मंत्री करण्यात आलं आणि आता त्याचाही राजीनामा देण्यात त्यांना म्हणजे द्यावा लागलेला आहे, दिलेला आहे. आता हे सर्व आपण एकंदरीत बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट धनंजय मुंडे यांच्यापासून सुरुवात केली तर आज 2 केंद्रीय मंत्रिमंडळातील लोकांना, मान्यवरांना आपल्या राजीनामा द्यावा लागला. परंतु तेच आणि एवढे म्हणजे शरद पवार यांच्या विरोधात जाऊन अजित पवार हे सत्तेमध्ये सामील झाले. परंतु त्यांना कुठेही अजित पवार हे आता जास्तीत जास्त दिवस हे कुठेही राहतील महायुतीमध्ये, किंवा महायुतीमध्ये त्यांचा प्रेझेन्स कुठेतरी गायब होईल असंच वाटतंय. जसं आपण आठवले गटाबद्दल बोलतोय की आठवले गटामध्ये केंद्रीय मंत्री, राज्यमंत्रीपद हे आठवले साहेबांकडे आहे, परंतु त्यांचा पक्ष कुठेही आपल्याला शॉप फ्लोअरला दिसत नाही, समाजात जास्त दिसत नाही, त्यांचे आमदार, खासदार, नगरसेवक कुठे दिसत नाही. तसंच काहीसं अजित पवार यांच्या गटाचं होऊ शकतं. उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, परंतु खाली सगळी फळी फोडली गेलेली आहे, सगळ्या फळीला निचक्की होते असंच काहीचं दिसतंय. याचीच ही उदाहरणं आहेत आपण जी आत्ता बघतोय, बोललोय. त्यामुळे निश्चितच मला तरी वाटतंय महायुतीमध्ये फ्युचरमध्ये अजून 1-2 वर्षाने अजित पवार यांचं किती स्थान आहे आणि निवडणुका बघूनच कुठेतरी अजित पवार यांचे जे काही पक्षातले नेते आहेत, आमदार आहेत, त्यांचे पराक्रम बाहेर येऊन कुठेतरी तेही गोत्यात येतात आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट हाही गोत्यात येतोय. निश्चितच महायुतीमध्ये अजित पवार यांचा गेम केला जातोय का, परिस्थिती त्यांना त्या पद्धतीने पुढे येते राजकारणात, हे बघण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतंय, या सर्व गोष्टीमध्ये अजून काही अँगल असू शकतो का, तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.